बोदवड तालुक्यातील शेलवड ग्रामपंचायत येथे झालेल्या अपहाराची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी हरीश डाबसे यांनी बोदवड तहसील बाहेर आमरण उपोषण सुरू केलेले आहे। मंडळी, बोदवडकरांसाठी एकदम खुश खबर। आता लग्न, रिसेप्शन, बर्थडे पार्टी किंवा कोणताही खास सोहळा असो, जळगाव, नाशिक, मुंबईला धाव घेण्याची गरजच नाही, कारण बोदवडमध्येच सुरू झाले आहे अग्रवाल लॉन्स। भव्य, प्रशस्त आणि एकदम सुसज्ज इथे मिळतात लग्न समारंभ व जेवणासाठी स्वतंत्र मोठा आणि आकर्षक हॉल, फर्निचर युक्त 25 पेक्षा जास्त रूम्स, तेही अटॅच बाथरूम सह, गार्डन आणि मुलांसाठी खास प्ले एरिया, भरपूर पार्किंगची मस्त सोय, स्वच्छता आणि जनरल व्यवस्थापन सुविधा ऑन पॉइंट। तुमच्या खास दिवसाला करू शकता अजून खास, स्टायलिश, भव्य आणि सुंदर। पत्ता अग्रवाल लॉन्स, मलकापूर रोड, जय माता दी जिनिंग जवळ, बोदवड। संपर्क मोहित अग्रवाल। Call now 9422292711 and 9370745705। माझं नाव हरीश डाबसे, मी शेलवडचा रहिवासी आहे। आमच्या गावामध्ये 2022 पासून रोजगार सरकारचं रिक्त होतं, ते आता या मागच्या वर्षी सप्टेंबरात भरण्यात आलं। ते कायदेशीररित्या आणि जातीवादी पद्धतीने भरण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर म्हणजे त्यास कारणीभूत इथले APO दिनेश अंजाडे, त्याच्यानंतर संबंधित रोजगार सेवक युवराज नारायण ठाकरे, त्याच्यानंतर ग्रामसेवक दिलीप सोपानीकडे यांचा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग आहे। त्याच्यानंतर आमच्या ग्रामपंचायतमध्ये 1 कोटी रुपये निधीचा खर्च आहे, त्यापैकी 52 लाख रुपये एकाच व्यक्तीच्या नावावर काढलेले आहे। त्याच्यानंतर ॲक्वाचं जे प्लॅन्ट आमचे तर ते आपले तंटामुक्तीचे अध्यक्ष ईश्वर नारायण वाणी यांचा जो जवळचा नातेवाईक पुतणे त्याच्या नावावरती जवळपास 6,88,000 इतकी रक्कम काढण्यात आलेली आहे। आवाजबी बिल आहे, त्याच्यानंतर निनावी बिल आहे, तसे अवास्तव बिल आहेत, एकदम आवाजचे सव्वा अशा प्रकारे। आणि त्याच्यानंतर मी प्रशासनाकडे वारंवार जिल्हा परिषदपासून कलेक्टरपासून पंचायत समितीवर वारंवार मागणी केली कारवाईची, पण त्यांनी अद्यापर्यंत कारवाई केली नाही। त्यांना पाठीशी घालण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। त्याच्यानंतर काम मागणी असेल किंवा बेरोजगार भत्ता असेल तर त्याच्या बाबतीत आम्हाला ग्रामसेवकने चुकीची माहिती दिली आहे, तहसीलदारांना आमच्यावर काम उपलब्ध नाही, ते लोक आमची काम मागणी करून वारंवार काम मागणी करून ब्लॅकमेलिंग करतात, अशा प्रकारे आमची मानहानी केलेली आहे। त्याच्याबद्दल मी पोलिसात गुन्हासुद्धा दाखल करणार आहे उपोषण सुटल्यानंतर। आता तुमची नेमकी मागणी काय आहे, कोणावर कारवाई व्हावी आणि या उपोषणाचा कितवा दिवस तुमचा? माझा उपोषणाचा 4था दिवस आहे। इथं अधिकारी आले, BDO साहेब, त्यांनी उडवाउड उत्तर दिली। त्यांचा माझ्या माहितीप्रमाणे त्यांना आता सेवानिवृत्त होण्यासाठी 5 महिने त्यांची फक्त शिल्लक राहिले आहेत, आणि ते इथं येऊन मला म्हणतात की मी बघेल, मी अभ्यास करेन, त्याच्यानंतर मी काही निर्णय घेईल, असे ते उडवाउड उत्तर देत आहे। त्याच्यानंतर काल विस्तार अधिकारी आले होते, ते पण उडवाउड उत्तर देत होते, आम्ही बघू, करू, चौकशी करू। त्यांनी दुसऱ्या दिवशी जे आले होते त्यांनी मला सांगितलं की आम्ही 5 दिवसाचा कारवाई करतो, अद्यापर्यंत त्यांची म्हणजे काहीच हालचाल नाही आहे। मागणी करा। मागणी आता आमची अशीच आहे की आता माझ्याकडे सविस्तर पुरावे तहसीलदार साहेबांचं पत्र आहे, त्याच्यानंतर हे आयुक्तालय नाशिकचं पत्र आहे, त्याच्यानंतर हे जिल्हा परिषदेचं पत्र आहे, त्याच्यानंतर हे नागपूर आयुक्तालयाचं पत्र आहे, त्याच्यावरतीच जिल्हा परिषदेचं पत्र आहे। या पत्रांना त्यांनी केराची टोपली दाखवलेली आहे। जे माझ्याकडे पुरावे, सबळ पुरावे, सगळे अधिकाऱ्यांच्या सहीनिशी माझ्याकडे ओरिजिनल पुरावे आहेत। त्या पुराव्यांच्या आधारावर अधिकाऱ्यांनी जे दोषी रोजगार सेवक युवराज नारायण ठाकरे, APO दिनेश अंजाडे, ग्रामसेवक दिलीप सोपानीकडे आणि संबंधित जे अधिकारी संबंधित असतील त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करावी ही माझी निष्पक्ष मागणी आहे।